महाराष्ट्रातील सर्वात भव्य यात्रा मुरबाड तालुक्यातील म्हसा गावची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व भव्य यात्रांपैकी एक म्हणजे मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील खांबलिंगेश्वरी देवस्थानची यात्रा। दरवर्षी पौष पौर्णिमेला भरत असलेली ही यात्रा म्हणजे श्रद्धा, उत्साह, आनंद आणि अर्थकारण यांचा अद्भुत संगम आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक, हौसे नवसे, व्यापारी मोठ्या संख्येने या यात्रेस उपस्थित राहतात आणि यात्रेचा मनमुराद आनंद लुटतात। कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून ही यात्रा ओळखली जाते। या यात्रेमध्ये साधारण 15 दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते। हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होतो। सर्व समाजातील लोक या यात्रेचा आनंद घेताना दिसतात। विशेष म्हणजे ठाकर समाज या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतो। घरगुती वापरातील तसेच शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या अनेक दुर्मिळ वस्तू येथे योग्य दरात उपलब्ध होतात। म्हसा गावाच्या पूर्वेला उंचच उंच पर्वतरांगा, चारही बाजूंनी पसरलेली गर्द झाडी आणि त्या निसर्गाच्या कुशीत भरलेली ही यात्रा म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो। अराजकाकडून सुव्यवस्थेकडे आजच्या या भयमुक्त व आनंदी यात्रेमागे एक महत्त्वाचा इतिहास आहे। 15 ते 20 वर्षांपूर्वी या यात्रेत स्थानिक व पंचक्रोशीतील काही लोकांची गुंडगिरी, भाईगिरी मोठ्या प्रमाणात चालायची। बैलांचा बाजार हे यात्रेचे खास वैशिष्ट्य असले तरी व्यवहार सुरळीत होत नसत। गरीब शेतकऱ्यांची फसवणूक, रात्री बैल चोरी, दमदाटी व लुटमार यामुळे यात्रेकरूंना मानसिक त्रास सहन करावा लागत असे। निर्णायक वळण याच पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्याचे आदिवासी वादळ पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री देवराम शेठ लांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या यात्रेत पदार्पण केले आणि परिस्थितीला निर्णायक वळण मिळाले। ठोसास ठोसा या त्यांच्या निर्भीड वृत्तीमुळे गुंडगिरी जमीनदोस्त झाली, यात्रा भयमुक्त झाली आणि खऱ्या अर्थाने यात्रेकरूंना यात्रेचा आनंद घेता येऊ लागला। याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। हे त्रिवार सत्य आहे। यात्रेचे खास आकर्षण आज श्री देवराम शेठ लांडे हेच या यात्रेचे एक वेगळे आकर्षण बनले आहेत। गेली 25 वर्ष ते यात्रेत सहभागी होत असून मागील 16 वर्षांपासून त्यांच्या खास शैलीमुळे ते यात्रेच्या केंद्रस्थानी आहेत। पूर्वतयारीनुसार ते सुमारे 150 मावळ्यांसह यात्रेत दाखल होतात। भव्य बैल बाजारातील मंडप, मोठे स्टेज, डीजेचा धूमधडाका, ऑर्केस्ट्रा आणि सर्वांचा मनसोक्त नृत्याविष्कार सगळंच काही मुलखा वेगळं। त्यातच श्री देवराम शेठ लांडे यांचा खास डान्स हे विशेष आकर्षण असते। हे पाहण्यासाठी घाटावरून खास लोक येतात। त्यांच्या बैलांची विक्री किंमतही नेहमीच बाजारातील सर्वोत्तम असते। यावर्षी एक बैल 3,51,000 तर दुसरा 2,51,000 रुपयांना विकला गेला। हे त्याचे खास ठळक वैशिष्ट्य आहे। हे अजब रसायन आपल्यासोबत येणाऱ्या सर्वांसाठी व परिसरातील बांधवांसाठी भव्य भोजन व्यवस्था हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य। 100 किलो चिकन व 200 किलो तांदूळ एकाच वेळी शिजवून सुमारे 5,000 लोकांना भोजन देण्याची क्षमता असणे हेच दाखवते की हे व्यक्तिमत्व खरोखरच अजब रसायन आहे। आज श्री देवराम शेठ लांडे हे या यात्रेतील प्रत्येकासाठी एक मोठा आधार वाटतात। अभिमानाची गोष्ट थोडक्यात सांगायची तर श्री देवराम शेठ लांडे यांनी म्हसा यात्रेत जुन्नर तालुक्याचे वर्चस्व परखडपणे प्रस्थापित केले आहे। त्यामुळे शिवजन्मभूमीवासियांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो। प्रत्येकाने या भव्य यात्रेत सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटावा हीच अपेक्षा। लेखक श्री विश्वास सर। म्हणून या ठिकाणी हा बैलाची किंमत झालेली आहे 2,51,000 रुपये। बैल ग्राना 2,51,000 रुपये या बैलाची किंमत झालेली आहे। बैलांना म्हसाची यात्रा फोडलेली आहे। बैल गेला मुंबईला आणि बैल मात्र संध्याकाळी 5 वाजता येते। तुम्ही काळजी करू नका, बैलाची इथे सगळी सोय होईल, तुमची जेवणाची सोय होईल। अजून एक बांधा ग्राउंड बांधा, काळा बांधा शिल्लक आहे, त्याचे मी फोन येतात। बैल आणायचा तर कसा आणायचा याची किंमत झाली 2,51,000 रुपयाला हा बैल दिला।
हे बघा 500 रुपये नाही, बैल 2.5 लाख रुपये येते. मला मोठा हिसाब पाहिजे. बरोबर 500 नोट ठेवा. 2,51,000 झालाय. 50,000 रुपये हिसाब दिलाय. 5 वाजता बैल नेताना 2 लाख रुपये रोख घेणार आणि बैल देणार 2,51,000. Thank you.
तुला माहिती ना तो मालक कसं अजिबात गडबड करायची नाही इथे बघा तुला दुपारचा ना नाव खराब करायचं ना तुला गाड्याला दिलाय तुला पियाला दूध आहे तिकडं तुझा मालक लय लखपती आहे अजिबात गडबड करू नको मशामध्ये माझं नाव खराब करू नको तुला 2,51,000 ऐकलाय तुझ्या घरी आलो मी अजिबात गडबड करू नको सोन्या अजिबात पळायचं नाही शांत बस तुला मालक लय भारी भेटतंय अंकल और अजिबात नाही शांत राह